नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क व गट डच्या नव्याने किती जागा वाढल्यात त्याची माहिती देणार आहे. 24 जून 2026 नुसार ह्या जागा वाढलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही गट क आणि गट डच्या सुद्धा. तर हे एक आपल्यासाठी आनंदाची माहिती आहे. कारण आधीच्या जागा आहेत त्या आहेतच. नव्यानं ह्या जागा वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर परीक्षा कोण घेणार या संदर्भात सुद्धा माहिती आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. यामध्ये आरोग्यशास्त्र, तांत्रिक प्रश्न, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि परीक्षेमध्ये निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. जो काही अभ्यासक्रम आहे त्यानुसार सगळं काही व्यवस्थित शिकवलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला जागा किती वाढल्या ते पाहूयात आपण, की सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय 24/6/2026 नव्याने निर्माण झालेली पदे. त्याच्यामध्ये गट क ची नव्यानं निर्माण झालेली जी पदं आहेत ती आहेत 1247 आणि गट ड ची जी नव्यानं निर्माण झालेली पदं आहेत ती आहे 666. अशी एकूण 1913 पदं नव्यानं निर्माण झालेली आहेत. म्हणजे अगोदरच्या जागा आहेतच, त्यामध्ये आता हे 1913 जागा नव्यानं ॲड केल्या जातील आणि ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आता हे झालं जागा किती वाढल्या त्या संदर्भात. राहतो प्रश्न, परीक्षा कोण घेणार आहे. तर दोनच ऑप्शन आहेत, एक आहे TCS आणि दुसरं आहे MPSC. पण थोडंसं समजून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर या ठिकाणी पहा, जर सार्वजनिक आरोग्य विभागाने TCSकडे परीक्षा दिली तर काही प्रॉब्लेमच नाही आहे आणि जर MPSC मार्फत परीक्षा झाली तरी शेवटी ती अप्रत्यक्षरित्या TCSकडेच जाणार आहे. कारण जरी ह्या परीक्षा MPSCनं घेतल्या तर ह्या सगळ्या परीक्षा ऑनलाईन होतील आणि मग हे ऑनलाईन परीक्षा घेण्याची जबाबदारी MPSCनं कोणाकडे दिलेली आहे तर TCSनं दिलेली आहे. तुम्ही आता MPSC गट क ची जाहिरात आलेली आहे पहा, MPSC ग्रुप सीची, तर ती पूर्वपरीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि जरी परीक्षा MPSC घेत असली तरी परीक्षेचं आयोजन म्हणजे ऑनलाईन परीक्षा कोण घेत आहे तर TCS घेत आहे. त्यामुळं परीक्षा सार्वजनिक आरोग्य विभाग घेवो किंवा MPSC घेवो, परीक्षा कोणी घेतली तरी ही परीक्षा TCS मार्फतच आयोजित केली जाणार आहे. त्यामुळं आत्ता सध्या जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे त्यानुसार जोमाने अभ्यास करा. आता असं वाटतंय की जाहिरात येईल म्हणून, कारण एकंदरीत सगळ्या घडामोडी पाहता जाहिरात येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. त्यामुळं जो काही आपला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम व्यवस्थित करा, सिलेबसनुसार अभ्यास चालू ठेवा. परीक्षा MPSCनं घेतली तरी TCSकडेच जाणार आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतली तर मग TCSच घेणार आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.